दादर प्रभादेवीवरून जे के कपूर चौकातून पुढे मुंबई कोस्टल रोड किंवा सिलिंगकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी वाहतूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। कारण माझ्या मागे आपण जो मार्ग बघतोय तो भुयारी मार्ग आता सुरू झालेला आहे। जे के कपूर चौक ते कोस्टल रोड आणि तसाच सागरी सेतूला म्हणजे सिलिंगला जोडणारा हा महत्त्वाच्या टनेलचं काम जे आहे ते गेल्या काही महिन्यांपासून सुरू होतं आणि अखेर कालपासून हा भुयारी मार्ग हा सबवे जो आहे तो आता सुरू करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर याचा मोठा फायदा असा होणार आहे की खान अब्दुल गफ्फार खान मार्गावरून आपण पुढे ज्यावेळेस सिलिंगला जायचो किंवा मग पुढे कोस्टल रोडला जायचो तर हा मध्ये अनेक सिग्नल जे आहेत त्यांना वाहतूक कोंडीला जे वाहन चालक आहेत त्यांना सामोरे जावं लागायचं। मात्र आता हा सबवे या ठिकाणी खुला झाल्यानंतर थेट दोन मार्गिका आपण बघतोय। या सबवेमधून बाहेर आल्यानंतर एक कोस्टल रोडकडे जाणारी मार्गिका आहे तर दुसरी थेट सिलिंगकडे जाणारी मार्गिका आहे आणि यामुळे दादर प्रभादेवी या सगळ्या परिसरातून जी वाहने पुढे अब्दुल गफ्फार खान मार्गाने पुढे जायची त्यांना आता या सबवेच्या मार्गे थेट जे आहे ते एक तर सिलिंग गाठता येणार आहे आणि दुसरा म्हणजे कोस्टल रोड देखील गाठता येणार आहे। यामुळे मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती तर कमी होईलच मात्र प्रवासाचा वेळ आणखीन कमी होणार आहे। एकीकडे कोस्टल रोड आणि सिलिंगमुळे मोठ्या प्रमाणात मुंबईकडची जी दक्षिण मुंबईकडची वाहतूक आहे ती सुखकर झालेली आहे आणि अशातच आता ज्यावेळेस हा सबवे सुरू झालेला हा भुयारी मार्ग जो आहे तो सुरू झाल्यामुळे आणखीन मोठा फायदा जो आहे तो या ठिकाणावरून मुंबईकडे आणि कोस्टल रोड मार्गे किंवा सिलिंग मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे आणि यामुळे या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी तर कमी होईलच मात्र जे वाहन चालक आहेत त्यांचा वेळ देखील मोठ्या प्रमाणात वाचणार आहे। कॅमेरा पर्सन विजयसह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। दादर प्रभादेवीवरून जे के कपूर चौक मार्गे कोस्टल रोड किंवा सिलिंगकडे जाणाऱ्या वाहन चालकांना एक आनंदाची बातमी आहे। माझ्या मागे आपण जर बघतोय तो हा जे के कपूर चौक येथील सबवे अंडरपास जो आहे तो आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे। याचा मोठा फायदा असा होणार आहे जर आपण माझ्या उजव्या बाजूला बघितलं तर सिलिंग आहे, सागरी सेतू आहे, इकडे जाणारी ही वाहिनी आहे तर दुसरा कोस्टल रोडकडे नरिमन पॉईंटकडे जाणारी वाहिनी आहे आणि या दोन्ही वाहिनींना हा सबवे जो आहे तो जोडतो आहे आणि त्यामुळे खरं तर जर आपण बघितलं तर खान अब्दुल गफ्फार खान जो मार्ग आहे त्या मार्गे पुढे आपल्याला कोस्टल रोडला जावं लागायचं किंवा सिलिंगला जाण्यासाठी देखील याच मार्गाचा वापर करावा लागायचा। या मार्गावर ठिकठिकाणी जे सिग्नल्स आहेत किंवा वाहतूक कोंडी आहे त्याला जे आहे ते वाहन चालकांना सामोरे जावं लागायचं। मात्र आता हा सबवे अंडरपास सुरू झाल्यामुळे या ठिकाणावरून थेट आता आपल्याला या सबवेच्या मार्गे इकडे उजवीकडे थेट सिलिंगला जाता येईल तर दुसरीकडे कोस्टल रोडकडे जाणारा हा मार्ग आपण जर बघितला तर अतिशय सुखकर असा हा सबवे अंडरपास जो आहे तो झालेला आहे। यामुळे या अगोदरच दक्षिण मुंबईकडची जी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एकीकडे सिलिंग तयार झालेला होता तर दुसरीकडे हा कोस्टल मार्ग जो आहे तो तयार झालेला होता आणि आता यामध्ये आणखीन भर पडलेली आहे। या सबवे अंडरपासमुळे मोठ्या प्रमाणात जे वाहन चालकांना या अगोदर वाहतूक कोंडीला खान अब्दुल गफ्फार खान मार्गाचा संपूर्ण वळसा मारून जायला लागायचा त्यांना या सबवे बायपासमधून थेट सिलिंग गाठता येणार आहे तर दुसरीकडे थेट कोस्टल रोड देखील गाठता येणार आहे। त्यामुळे नक्कीच त्यांचा वेळ देखील वाचेल आणि दुसरं म्हणजे त्यांना जो इतका मोठा वळसा पडत होता इतका मोठा वळसा मारून या दोन्ही मार्गांवर जावं लागायचं तो त्यांचा वळसा देखील कमी होणार आहे। कॅमेरा पर्सन विजयसह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।